नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि इतर जेवढ्या काही सरळ सेवा भरती असणार आहेत, त्यासाठी महत्त्वाचा असणारा घटक आहे भारताचा भूगोल. तर या विषयावरती आज आपण 20 प्रश्न पाहणार आहोत आणि ते सुद्धा पूर्ण स्पष्टीकरणासह. आत्तापर्यंत विचारण्यात आलेले हे काही प्रश्न आहेत, हे आपण घेतलेले आहेत. या व्हिडिओची जर पी-डी-एफ आपल्याला डाउनलोड करायची असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणत्या शहराला भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हणून ओळखले जाते? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर बँगलोर हे जे शहर आहे, या शहराला भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडलेले आहेत? आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 3 ते 4 वेळा परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि एक वेळा एमपीएससीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला होता. भारतीय पठाराचे कोणते दोन उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग पडलेले आहेत, ते कोणत्या नदीमुळे पडलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. नर्मदा नदीमुळे पडलेले आहेत उत्तर व दक्षिण भारतीय पठार असे दोन भाग. याच्यावरती काही आपण स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे. पहा, भारतीय पठाराचे म्हणजे द्वीपकल्पीय पठाराचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग नर्मदा या नदीमुळे पडले आहेत. नर्मदा नदीच्या उत्तरेकडील भागाला मध्यवर्ती उच्चभूमी म्हणजेच त्याला सेंट्रल हायलँड्स असं म्हटलं जातं किंवा माळव्याचे पठार म्हणून देखील ओळखलं जातं. तर नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील विस्तीर्ण जो भाग आहे त्याला दख्खनचं पठार म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. भारतात गुजरात राज्याला जवळपास 1600 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे, जे देशातील एकूण किनारपट्टीच्या डॅश एवढी आहे. याच्यावरती आपल्याला दोन प्रश्न हे तयार होतात. पहिला प्रश्न असा आहे की भारतातील सर्वात जास्त किनारपट्टी ही कोणत्या राज्याला आहे? तर लक्षात ठेवा, गुजरात या राज्याला आहे. जवळपास 1600 किलोमीटर लांबीची किनारपट्टी ही गुजरात या राज्याला आहे. पण प्रश्न विचारलाय की देशातील एकूण जी किनारपट्टी आहे, तर त्या किनारपट्टीच्या किती टक्के किनारपट्टी ही गुजरात राज्याची आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर एकूण भारतीय किनारपट्टीच्या 24% किनारपट्टी ही एकट्या गुजरात या राज्याची आहे. म्हणजेच ती आहे 1600 किलोमीटर एवढी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारतातील सुंदरबन या त्रिभुज प्रदेशाला डॅशमध्ये जागतिक वारसा स्थळाचे स्थान मिळालेले आहे. याच्यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. IBPS पॅटर्न असो किंवा TCS पॅटर्न असो. पहा, भारतातील सुंदरबन जे आहे, सुंदरबन या त्रिभुज प्रदेशाला कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर 1987 या वर्षी सुंदरबनला, हा जो त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन, याला जागतिक वारसा स्थळाचं यादीत नाव दिलं होतं. मग या ठिकाणी अजून आपण 2 ते 3 पॉईंट्स पाहूया. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात सुद्धा आलेले आहेत. तर 1987 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश केला. सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाला त्याच्या अद्वितीय जैवविविधतेसाठी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. 1989 मध्ये सुंदरबनला भारताने बायोस्फिअर रिझर्व्ह याचा दर्जा दिला आणि 2019 मध्ये सुंदरबन हे आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे दलदलीचं क्षेत्र म्हणून रामसर स्थळ म्हणून त्याला घोषित करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. जेव्हा आपल्याला विचारलं जाईल की जागतिक वारसा स्थळ कधी घोषित केलं, 1987 आहे. बायोस्फिअर रिझर्व्ह 1989 ला घोषित केलं आणि रामसर स्थळ जे आहे हे 2019 मध्ये त्याला घोषित केलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे. धूपगड पंचमढी ही शिखरे खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये स्थित आहेत? यापूर्वी आपण हा प्रश्न पाहिला होता आणि भारताची जी काही पर्वत रांग आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न हमखास विचारला जातो. धूपगड आणि पंचमढी हे जे शिखरं आहेत, हे कोणत्या पर्वत रांगेमध्ये येतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर सातपुडा पर्वत रांगेमध्ये येतात पहा धूपगड आणि पंचमढी. मग याच्यावरती आपण इम्पॉर्टन्स पॉईंट पाहूया, कारण याच्यावरती सुद्धा 1 ते 2 वेळा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहिल्यांदा पाहूया आपण धूपगड. तर हे मध्य प्रदेशातील तसेच संपूर्ण सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे.
याच्यावरती पहिला प्रश्न तयार होतो की सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं, तर धूपगड हे सर्वात उंच शिखर आहे. याची उंची आहे 1350 मीटर एवढी, म्हणजे जवळपास 4429 फूट एवढी त्याची उंची आहे. याचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे, तर ही शिखरे मध्य प्रदेशातील होशंगाबाद जो आहे जिल्हा, त्यामध्ये महादेव टेकड्यांचा भाग असलेला पंचमढी या प्रसिद्ध हवेच्या ठिकाणी हे स्थित आहे. पंचमढीचा एक आपण पॉईंट पाहूया. तर याला सातपुडा पर्वतरांगेची किंवा सातपुडा की राणी, क्वीन ऑफ सातपुडा असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामधील कोणत्या शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस भरतीमध्येच हा प्रश्न 20 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 तर नागपूर या शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असं ओळखलं जातं आणि नागपूर ही आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी देखील आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या डॅश नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या ठिकाणी आपल्याला 3 नद्या दिलेल्या आहेत, शोक, झास्कर आणि गिलगिट. तर या ज्या नद्या आहेत ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत, याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर सिंधू या नदीच्या उपनद्या आहेत पहा, शोक, झास्कर आणि गिलगिट. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या पूर्व भागातील ओडिशा राज्यापासून तामिळनाडूपर्यंत पसरलेल्या तुटक प्रकारची डोंगर रांग म्हणजे डॅश होय. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, म्हणूनच आपण हा प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील घेतलेला आहे. भारताच्या पूर्व भागातील ओडिशा राज्यापासून ते तामिळनाडूपर्यंत पसरलेली तुटक प्रकारची जी डोंगर रांग आहे तिला काय म्हटलं जातं? तर तिला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3 तर पूर्व घाट म्हणून त्याला ओळखलं जातं. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंजाबमध्ये शिखांचे सर्वात पवित्र तीर्थस्थान ज्याला श्रीहर मंदिर साहिब म्हणजेच सुवर्ण मंदिर म्हटलं जातं, तर हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? हा प्रश्न सुद्धा आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता. सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे असा सरळ सरळ प्रश्न विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर अमृतसर या शहरामध्ये आहे सुवर्ण मंदिर. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की पंजाबमध्ये शिखांचं सर्वात पवित्र तीर्थस्थान. आपल्याला यापूर्वी असा प्रश्न विचारला होता की पंजाबमध्ये शिखांचं सर्वात पवित्र तीर्थस्थान कोणतं आहे? तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा, सुवर्ण मंदिर हे जे आहे हे अमृतसरमध्ये आहे, पंजाब राज्यामध्ये येतं आणि त्याचं श्रीहर मंदिर साहिब असं देखील नाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. मुख्य आपल्याला 4 प्रश्न असतात. पहा, पहिला प्रश्न काय असतो, भारतातील लोकसंख्येच्या बाबतीने सर्वात मोठं राज्य. पहा, लोकसंख्येच्या बाबतीने सर्वात मोठं राज्य, सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आणि यालाच अपोजिट सर्वात लहान राज्य आणि सर्वात मोठं राज्य केंद्रशासित प्रदेश असे आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग या ठिकाणी विचारलं की भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश विचारला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर लक्षद्वीप हे जे केंद्रशासित प्रदेश आहे हा लोकसंख्येच्या बाबतीतील सर्वात लहान असणारा केंद्रशासित प्रदेश आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? पहा, भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश केलेला आहे, तो कोणत्या वर्षी केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 2012 या वर्षी केलेला आहे. मग या ठिकाणी काही पॉइंट्स आहेत ते देखील समजावून घ्या. याचा समावेश कधी करण्यात आला, तर युनेस्कोच्या 36व्या अधिवेशनामध्ये म्हणजेच 2012 या वर्षी पश्चिम घाटाला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. यामध्ये एकूण स्थळे किती आहेत, तर पश्चिम घाटातील एकूण 39 विशिष्ट ठिकाणांचा, त्यामध्ये राष्ट्रीय उद्यानं आहेत, अभयारण्य आहेत आणि राखीव वने देखील आहेत, यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छोटा नागपूर पठाराचा सर्वाधिक भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो? आपल्याला छोटा नागपूर पठार, दक्कन पठार असे प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा एक प्रश्न आहे, छोटा नागपूरचा पठार याचा सर्वात मोठा भाग हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर झारखंड या राज्यामध्ये सर्वात मोठा भाग येतो पहा छोटा नागपूर पठाराचा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? पहा, दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा आपल्याला एमपीएससीच्या प्री एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर कर्नाटक तेलंगणा पठार या पठाराने व्यापलेला आहे. पहा, दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायतच्या आखातात जाऊन मिळते? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो, हे प्रत्येक प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि यापूर्वी आपण असे जवळपास 6 व्हिडिओ घेतलेले आहेत, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल. ते देखील व्हिडिओ आपण पाहून घ्यायचे आहेत. त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागामध्ये उगम पावून दक्षिणेकडे खंबातच्या आखातात जाऊन मिळते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर मही नदी आपलं उत्तर होईल. याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. तिचा उगम कुठं होतो? तर मही नदीचा उगम मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील विंध्यांचल पर्वतरांगेत किंवा मिंडा या गावात होतो. याचा प्रवाह जो आहे, ही नदी मध्य प्रदेशातून उत्तर पश्चिमेकडे राजस्थानमध्ये बांसवाडा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि तेथून ती दक्षिणेकडे वळते. तसेच गुजरात राज्यातून जाऊन ती खंबायतच्या आखाताला म्हणजेच अरबी समुद्राला जाऊन मिळते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, कलिंग प्रदेश हे कोणत्या ऐतिहासिक राज्याचे नाव आहे किंवा कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे कलिंग प्रदेश? आपल्याला याच्यावरती एसएससी मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले होते. कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर ओडिसा राज्याचं ऐतिहासिक नाव आहे कलिंग प्रदेश. आणि याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे? तर कलिंग हे प्राचीन भारतातील एक समृद्ध आणि शक्तिशाली साम्राज्य होतं, जे प्रामुख्याने आजच्या ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पसरलेलं आहे. याची राजधानी होती, पहा, तोशाली. ही जी आहे, ही कलिंगची प्रमुख राजधानी होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात भारतातील पहिली भूमिगत रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला होता? पहा, भारतातील पहिला भूमिगत रेल्वे म्हणजे अंडरग्राऊंड रेल्वे मार्ग जो आहे, हा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर कलकत्ता या ठिकाणी किंवा या शहरामध्ये भारतातील सर्वात पहिला भूमिगत रेल्वे मार्ग सुरू झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आसामच्या मैदानी प्रदेशातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? मुद्दाम आपण हा प्रश्न 2 वेळा घेतलेला आहे, कारण हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न 18वा आहे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मित्रांनो, टीसीएस पॅटर्नमध्ये आपल्याला महत्त्वाच्या काही संस्था, मोठ्या कंपन्या आणि त्यांचे मुख्यालय सुद्धा विचारण्यात आलेले होते. त्यातीलच हा एक आहे, पहा, भारतीय क्रीडा प्राधिकरण. याचं जे मुख्यालय आहे, तर हे नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नागा टेकड्यांमधील सारामती या सर्वोच्च शिखराची उंची खालीलपैकी किती आहे? याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न हमखास विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो की नागा टेकड्यांमधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर ते आहे, पहा, सारामती या नावाचं. पण या ठिकाणी विचारलं आपल्याला की सारामती या शिखराची उंची किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 3826 मीटर ही सारामती या सर्वोच्च शिखराची उंची आहे. मग याच्यावरती काही आपण पॉइंट्स देखील काढलेले आहेत. याचं मुख्य स्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर सारामती हे शिखर भारत देशामध्ये नागालँड आणि म्यानमार यांच्या सीमेवरती किफिरे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे? तर हे नागालँड राज्यातील आणि नागा टेकड्यांमधील सर्वात उंच असणारं शिखर आहे. हवामान इथलं कसं आहे? तर हिवाळ्यात या शिखरावरती बर्फवृष्टी होते, ज्यामुळे त्याला नागालँडचे एव्हरेस्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपण हा शेवटचा पॉईंट मुद्दाम घेतलेला आहे, कारण याच्यावरती आपल्याला एमपीएससीमध्ये एक वेळा प्रश्न विचारला होता. नागालँडचे एव्हरेस्ट म्हणून कोणत्या शिखराला ओळखलं जातं? तर लक्षात ठेवा, सारामती हे आपलं उत्तर होईल. आणि याची उंची आहे 3826 मीटर एवढी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याला देवभूमी म्हणून ओळखले जाते? पहा, कोणतं राज्य आहे त्याला देवभूमी, काही काही ठिकाणी दैवभूमी असा देखील शब्द उच्चारण्यात आलेला आहे. तर देवभूमी सर्वांना माहीत आहे. ऑप्शन क्रमांक 1, तर उत्तराखंड या राज्याला देवभूमी म्हणून ओळखलं जातं.
पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते 20 प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. या आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF जर अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली भूगोलावरती अशाच प्रकारचे प्रश्न मिळून जातील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.